सो हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आता जस्ट उठलेलो आहे. हे बघा आतरून तसंच पडलंय. पाणी खूप तापलेलं आहे. हे बघा वाफा निघताय तिथून अजून. पाणी तापलेलं आहे आणि मी आता फ्रेश होऊन मस्त तयारी करतो, युनिफॉर्म टाकतो आणि जातो माझ्या जॉबला. सो गायज मी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि आता मी युनिफॉर्म घालतो. तर इथं फक्त एक आरसा आहे, बाकी काहीच कॉस्मेटिक आपण यूज करत नाही, काहीच नाही. आरसा आहे फक्त. सकाळ चांगली फ्रेश वाटते मला, कारण हे बघा बाहेरचं वातावरण एकदम मस्त आहे. एकदम कूल कूल शांत भारी वातावरण आहे. आणि सकाळ सकाळमध्ये मी एक शर्ट आणि एक पॅन्ट धुतलेली आहे. सकाळी लवकर उठून हा आहे माझा युनिफॉर्म आणि याच्यावर बघा नाव काय, पारस ऑटो इंडस्ट्रीज, पारस म्हणून नाव आहे. आणि बस आता मी मस्त तयारी करतोय. सो गाईज मी एकदम मस्त फ्रेश झालेलो आहे आणि युनिफॉर्म वगैरे घालून तयारी करून ही बॅग घालून आता मी रेडी आहे आणि बस निघतोय. वाजले हे बघा, टाइम बघून घ्या. उलटा दिसतोय का तुम्हाला? ही माझी गाडी आहे, TVS स्टार सिटी प्लस. बस आता निघतोय. पेट्रोल टंकी फुल आहे. तो गाईज मी आता आलोय माझ्या कंपनीमध्ये. ही माझी कंपनी पारस ऑटो इंडस्ट्रीज. माझं ऑफिस वरती आहे तिथं, तर मी थोडासा राऊंड मारतो. आणि हा आहे माझ्या कंपनीचा मॅप. इथं माझं नाव आहे. सो चला मी आता माझ्या ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये बघून ऑफिस तुम्हाला दाखवतो मी माझं ऑफिस कसं आहे. सिटिंग एरिया, मी बसतो कुठे कोणत्या ठिकाणी ते पण दाखवतो. हे माझं ऑफिस आहे आणि माझी चेअर, माझं डिपार्टमेंट, माझी चेअर, सगळं हवेने सगळं इकडे तिकडे झालेलं आहे. सो गाईज हे माझं ऑफिस आणि केलं आहे माझा PC चालू. आता जस्ट मेल वगैरे चेक करायचे असतात सगळे. सकाळी सकाळी आधी सगळ्यांचे मेल वगैरे चेक करून घ्यायचे आणि मग त्यानंतर बघू. कस्टमर कंप्लेंट तर आलेली एक, त्यावर आता एक ड्रॉप बॉक्स मेल आलेला आहे, बट तेच कामाचं नाही. ठीक आहे. सो गॅस तुम्हाला मी आता माझं शॉप फ्लोअर दाखवतो. हे बघा शॉप फ्लोअर इथूनच दिसतंय, बट इथून ही काच वगैरे क्लीन नसल्यामुळे ना प्रॉपर दिसत नाही आहे. तर आपण त्या ठिकाणी खाली जाऊ आणि इकडे वेल्डिंग शॉप आहे, त्या मागची तिकडे वेल्डिंग शॉप आहे. इथं प्रेस मशीन्स आहे, दिसतंय का इथं प्रेस मशीन आहे. प्रेस मशीन्स आहे, मोठे मोठे प्रेस मशीन आहे. इन्स्टर मित्रांनो चला मग आता खाली जाऊ आणि शॉप फ्लोअरला एंट्रीमध्ये. सो गाईज मी आता जेवण केलेलं आहे आणि आता वाजले 12, 12:30 झाले. म्हणजे 12:30चा लंच टाईम असतो. आता वाजले 1, लंच करून घेतात आणि आता परत आलो माझ्या ऑफिसला माझ्या कामासाठी. बघा काम स्टार्ट झालेलं आहे.
सगळे काही पेंटिंग्स वगैरे वाचून आता केले आणि बस आता काम सुरू करू आम्ही. आता जो काही भंडारा दिसतो ना लावलेला, आमच्यापैकी एक जण गेला होता जेजुरीला, त्याने भंडारा आणि प्रसाद आणला होता. तर मित्रांनो आता दिसून लागेल 7 वाजल्याने स्विच ऑफ केलं आहे आणि आता बस रूमवर जातो. पंच आउट करायचं. मित्रांनो आता निघतोय मी, गाडी स्टार्ट केली. जस्ट रूममध्ये आलो आणि कंपनीतून जॉबवरून आल्यानंतर असं वाटतं की मस्त कुठेतरी फिरायला जावं, पण थकलेलं असल्यामुळे असं वाटतं की इथंच झोपून जावं. आणि आता फ्रेश होतो, युनिफॉर्म काढतो. आता जस्ट थोडा वेळ झाला, देवदास पण आलाय तो फ्रेश. सो गाईज मी आता फ्रेश झालो आहे आणि देवदास बी मगाशी आला होता, तो पण मस्त फ्रेश झालेला आहे. आता आम्ही जातोय डिनरसाठी. बघूया आता काय भाजी मेस मध्ये बघू काय असेल देवदास भाजी. तुला काय वाटतं? जंबर भरे राहतील. हा जंबर भरे. जंबावर बरे छोले. हा. हो आता छोले भेटतात काय. काय आम्ही आता जातोय चिकन खाण्याचा विचार आहे आमचा. सोनाली मटन भाकरी म्हणतोय, पण तिथं काही यावेळेस जात नाही. आम्ही दुसरं काहीतरी ट्राय करणार आहे दुसरं ठिकाण. काय नाव आहे ते काय मोनाली नाही रे, असू द्या काहीतरी असेल ते. आम्ही आता तिथे जातोय, बघू आता टेस्ट कशी आहे. म्हणताय अनलिमिटेड आहे. मोनाली मटन भाकरी आहे, पण आमचा विचारात चालू आहे त्याचं जस्ट ओपनिंग आहे आज त्याची. वाटतं बघ रेबिन बांधताय बघ. नाही हा बघ ना हे रेबिन बांधताय बघ वाटतं है ना. नाही मग ओपनिंग आहे आज, कसं काय जातो. नाही, सोनाली चलतो काय मोनाली मटन भाकरी. आपल्याला हा सोनाली कुठे गेलो. मित्रांनो आमचं काही इथं मोनाली मटन भाकरी खाण्याचं काही मन नाही आहे. वाटलं नाही त्याची ओपनिंग होती तर आज काही व्यवस्थित नसणार, तर मग आम्ही चेंज केलंय. मोनाली मटन भाकरी नाही, आम्ही सोनालीकडे जातोय. हे बघ सोनाली मटन भाकरी आलं. ग्रेव्ही भेटेल का? हे दोन्ही घेऊन आपण. मटन भाकरी मागवलेली आहे, आता जस्ट चालू करू आम्ही. असं एन्जॉय घेतो मटन भाकरीचा. काय म्हणतो तो, कांदा वगैरे फर्स्ट क्लास, रस्सा फुल भरून मस्त काला मोडलाय मित्रांनो. बोलला काहीतरी बोलला. आपलं म्हणजे का म्हणाली म्हणायचं 20,000 रुपये लागतात. 20,000 रुपये येऊन जाऊन खर्च बिर्चा सर जेवण खाऊन तिकडं. -15 डिग्री सेल्सिअस. आपण पाणी गरम करतो आंघोळीसाठी, मग तिथलं एवढं पाणी गरम केलं आणि 5 मिनिटात पाणी थंड होत असेल ना. हा अरे तिकडे ते पाहतो मी सियाचीनला आहे ना, ते सियाचीन नाही का तिथं अंड बिंड एकदम गरम होऊन जातं, थंड होतं, कडक होऊन जातं. कडक होतं कडक. कडक होतं कडक. सो हे गाईज आमचं आता जेवण झालेलं आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये बस इतकंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.